ज्या पद्धतीचा समाज जरांगेंनी जमावला त्यावरून मराठवाड्यामध्ये मराठा समाज महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे आणि या गणितामुळे जरांगे पाटलांचा प्रभाव दूर करण्यासाठी भाजपला यश मिळेल अशी अपेक्षा भाजपला वाटते। त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा हे आंदोलन कशा पद्धतीने दुर्लक्ष करायचं, निष्प्रभ करायचं याची टेक्निक भाजपकडे आहे। मंडळी नमस्कार, न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो। हरियाणा विधानसभा निवडणूक भाजपने जिंकल्याचं आपण पाहिलं। शेतकरी आंदोलन, कुस्तीपटूचं आंदोलन या पार्श्वभूमीवर हरियाणात भाजपला फटका बसेल असं विश्लेषण करण्यात येत होतं। भाजपचे सहकारी असणाऱ्या पक्षांनी सुद्धा हरियाणात भाजपची साथ सोडली होती। एकूणच वातावरण भाजपच्या विरोधात होतं, भाजपसाठी प्रतिकूल होतं। असं असूनही भाजपनं मोठा विजय मिळवल्याचं आपण पाहिलं। हरियाणातल्या या विजयामुळे महाराष्ट्र भाजप हे आनंदित आहे आणि या येणाऱ्या विधानसभेसाठी आत्मविश्वास बाळगून आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झालेला महाराष्ट्रातला जबरदस्त पराभव, त्यामुळे भाजपच्या नेत्यांना पळताभुई थोडी झाली होती। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या नेत्यांना टीकेला त्यावेळी सामोरं जावं लागलं होतं। महायुतीला सर्वाधिक फटका हा तेव्हा मराठवाड्यात बसला होता। भाजपची एकही जागा मराठवाड्यात निवडून आली नव्हती। मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन, मराठा आरक्षणाचा प्रश्न, शासनाकडे केलेली मागणी आणि राज्यकर्त्यांनी त्याकडे केलेलं दुर्लक्ष, ज्यामुळे मराठा समाज भाजपसह महायुतीवर चांगलाच नाराज होता। काही दिवसात आता महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका येतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अमित शहा, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आदी नेत्यांनी महाराष्ट्रात दौरे केले। विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही केलं। तसंच पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आणण्यासाठी मतदारांना आवाहनही केलं, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील आवाहन केलं। अमित शहा संभाजीनगरच्या दौऱ्यावर येऊन गेले। हा दौरा विशेष गाजला। या दौऱ्यात त्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार या महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली। महायुतीला जास्ती जागा कशा मिळतील यावर चर्चा केली। मराठवाड्यामध्ये भाजपला 30 जागा निवडून आणण्याचं आवाहन केलं। किंबहुना आम्ही 30 जागा जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। अमित शहा यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली। मराठवाड्यात येऊन मराठा समाजाच्या नाकावर टिचून आम्ही 30 जागा जिंकून आणू असा सूर शहा यांच्या भाषणातून जाणवल्याचं विश्लेषण आता राजकीय विश्लेषक करतायत। यावर उलटसुलट प्रतिक्रिया त्यावेळी पाहायला मिळाल्या। त्यामुळे अमित शहा यांना हा आत्मविश्वास कुठून येतो, अशी भाषा शहा कसं काय करू शकतात, असेही प्रश्न मराठा कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून आता उपस्थित होत आहेत। सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा झाली। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी अगदी मागच्या आठवड्यापर्यंत आपल्या मागण्यांसाठी उपोषण केलं, शासनाला विनंतीही केली। आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या असं जरांगे यांनी आवाहन केलं। मात्र या आवाहनाचा परिणाम शासनावर कुठेही जाणवल्याचं दिसत नाही। उलट गुजरात, हरियाणा, दिल्ली सारख्या प्रदेशामध्ये शेतकऱ्यांचे झालेले अनेक आंदोलनं दाबण्यात भाजपनं यश मिळवलेलं आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा हे आंदोलन कशा पद्धतीने दुर्लक्ष करायचं, निष्प्रभ करायचं याची टेक्निक भाजपकडे आहे, असाही आत्मविश्वास भाजप नेत्यांमध्ये आता दिसून येतोय। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलनही आमच्यावर काही परिणाम करणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू असं शहा यांना म्हणायचं तर नाही ना, असा अर्थ शहा यांच्या भाषणातून आता काढण्यात येतोय। सद्यस्थितीला भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुतीमध्ये पक्षांची युती आहे। या तिन्ही पक्षांमध्ये असणाऱ्या मराठा नेत्यांची संख्याही मोठी आहे। शिवाय ओबीसी नेतेही अनेक आहेत। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात ओबीसीने आंदोलन उभारलं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी मागणी या ओबीसी नेत्यांनी केली। त्यात छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, नवनाथ मागमारे अशा नेत्यांचा समावेश आहे। या नेत्यांच्या आंदोलनामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन प्रभावित करण्यास भाजपनं काही प्रमाणात प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय। अर्थात या आंदोलनामुळे ओबीसी समाज भाजपकडे झुकवण्यात काहीसं यश भाजपनं मिळवलंय असंही बोललं जातंय। त्यामुळे भाजप नेत्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ताकदीनं सामोरं जाण्याचा प्रबळ विश्वास दिसतोय। जरांगे पाटलांनी अनेकदा भाजप महायुतीवर टीका केली। देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी अनेक आरोप केले। ओबीसी आंदोलन उभारण्यात फडणवीस यांचा हात आहे असंही जरांगे म्हणाले। त्यांनी त्यांच्या भाषणातून भाजपला आणि फडणवीस यांना टार्गेट करायला सुरुवात केली। तेव्हा त्यानंतर भाजपमधले अनेक नेतेही पुढे आले। त्यांनी जरांगेंवर टीका करायला सुरुवात केली। यात नारायण राणे, नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे उदयनराजे भोसले हे सध्या भाजपचे खासदार आहेत। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जरांगे यांचं महत्त्व कसं कमी होईल यासाठी भाजपनं प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत नरेंद्र पाटील यांनी मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेळावे घेत सरकार मराठा समाजासाठी मोठे प्रयत्न आणि योजना आणत असल्याचं सांगितलं। त्यामुळे नरेंद्र पाटील यांनीही भाजपची काहीशी बाजू घेतल्याचं म्हणत त्यांच्यावरही टीका अलीकडच्या काळात होते आहे। राज्य सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना या माध्यमातूनही महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून होतो आहे। ही योजना लोकप्रिय करण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतायत। त्यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठे मेळावेही घेण्यात येत आहेत।
हे देखील एक कारण महायुती आणि भाजपला विधानसभेला यश मिळवून देण्यात मदत करतील अशी अपेक्षा भाजप आणि महायुतीकडून व्यक्त होते आहे. जरांगे पाटलांनी नुकतंच बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर भव्य दिव्य असा दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी मराठा समाजाला उठाव करावाच लागेल असं आवाहनही केलं. ज्या पद्धतीचा समाज जरांगेंनी जमावला त्यावरून मराठवाड्यामध्ये मराठा समाज महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. असं असताना भाजप नेते 30 जागा जिंकण्याचं स्वप्न कसं काय पाहत असतील असाही प्रश्न राजकीय विश्लेषक आता करतायत. जरांगे आणि मराठा समाजाची नाराजी कशी दूर होईल यासाठी प्रयत्न न करता उलट आंदोलन असतानाही आम्ही 30 जागा जिंकू, मराठ्यांचा उद्रेक होत असतानाही आम्ही 30 जागा जिंकू असा भाजपचा आत्मविश्वास आहे. एकूणच याचा अर्थ हरियाणाच्या विजयामुळे तसंच महायुतीतल्या मराठा नेत्यांमुळे, लाडकी बहीण यासारख्या लोकप्रिय योजनांमुळे आणि उभ्या केलेल्या ओबीसी आंदोलनामुळे काही राजकीय गणित साधण्यात भाजप आता प्रयत्न करत आहे आणि या गणितामुळे जरांगे पाटलांचा प्रभाव दूर करण्यासाठी भाजपला यश मिळेल अशी अपेक्षा भाजपला वाटते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात आणि राज्यभरात मराठा बहुल मतदारसंघ भाजपला फटका बसतो की ओबीसी आणि इतर समाजाच्या मतदानावर भाजप जागा जिंकून आणतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवाय तितकंच इंटरेस्टिंगही असणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, जरांगेंच्या आंदोलनाचा महायुतीवर काही परिणाम होईल का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली, येथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू.